तरुणांच्या हत्या आहे आणि रावरी विद्यापीठच्या आतमध्ये ड्युटी बजावताना त्यांच्या हत्या होतो, म्हणजे त्याचा मी निषेध करतो। आणि नगर जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगारी वाढलेला आहे, जामखेडमध्ये आता मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल 1 महिन्यापूर्वी गोळीबार केले, आमचे पैलवान मारला गेला, म्हणजे गुन्हेगारी खूप वाढलेला आहे नगर जिल्ह्यामध्ये। ती कमी करायची असेल तर आता मी SP साहेबांना विनंती केली, तुम्ही पण 2-4 एन्काउंटर करा, घुटण्याच्या खाली तरी गोळ्या घाला, नाही तर फक्त पिस्टॉल घेऊन फिरून काय उपयोग आहे? पोलिसांनी ते केलं पाहिजे ना। भीती राहिल्या नाही, कायद्याची भीती राहिलं नाही, पोलिसांची भीती राहिलं नाही। लोकांना माहिती आहे आम्ही किती मारामारी केलं, आम्ही आतमध्ये जाऊन 15 दिवसात 2 महिन्यात बाहेर येणार आणि परत, कारण काही वकील कोर्ट कचेरीत जाऊन ते सगळं करतात, पैसे असतात सगळं काय होतं, ते होऊ नये। ते कायद्याचे म्हणजे लोकांना भीती पाहिजे गुन्हेगारांना। अरे आता आपण काय केलं तर आम्हाला गोळे घाली। आता एक काळात UP कसं होतं, आज UP कसं केलं योगीनी। आता मी मधल्या काळात मुख्यमंत्री आपला गृहमंत्री त्यांना पण सांगितलं होतं, तुम्ही 2-4 एन्काउंटर करा महाराष्ट्रात, त्याच्याशिवाय ती सरळ होणार नाही। आता परत भेटल्यानंतर परत त्यांना आम्ही विनंती करणार आहे पुढच्या आठवड्यात या विषयावर मुख्यमंत्र्याला पण भेटतो, पालकमंत्र्याला पण भेटतो। कायदा सुव्यवस्था तुम्हाला व्यवस्थित करायची असेल, हे भीती पाहिजे, नाही तर काही प्रत्येक गुन्हेगाराच्या मागं पोलीस फिरू शकत नाही, पोलीस कमी आहे म्हणून ती दहशत पाहिजे। ते आमच्याकडे कोण SP होता आपला कृष्णप्रकाश, त्यांच्या काळात एक भीती होता, चांगलं पुढाऱ्यांना पण जेलमध्ये टाकलं। ज्योतिप्रिया सिंग होता, आणि आपण आता आलेले साहेब पण चांगलं आहे, त्यांच्याकडे खूप अपेक्षा आहे आम्हाला, ते पण तसं काम करणार आणि नाही केलं तर मुख्यमंत्री आता गृहमंत्रीला पण भेटणार या विषयावर आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार, कारण गुन्हेगाराला शिक्षा मिळायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। मग ते कोणी असो, आणि गुन्हेगार कोणत्या पक्षाचं नसतं, ती गुन्हेगारी केल्यानंतर ते जातात कोणाच्या तरी काय पडतं, जातात पुढारी काय आता आमच्या जर पुढारी मदत करतात, मतदान पाहिजे, तसं नसतं। हे गुन्हेगारी कोणावर अन्याय होऊ नये। हे गरीब कार्यकर्ता तिथं सिक्युरिटीमध्ये काम करतो, 10-12 हजार रुपये महिना घेतो आणि त्यांचं घर चालवतो, आणि त्या माणसाचं खून होत असेल असं ठिकाणी त्याचं मी अजून तीव्र निषेध करतो। आणि इथून पुढच्या काळामध्ये आता साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, आम्ही बाकीच्या आरोपी पण अटक करून लवकरात लवकर त्यांना जन्मठेप, डबल जन्मठेप लागला पाहिजे, नाही तर काय जन्मठेप लागणार, 5-6 वर्षात तो बाहेर येणार, परत चालू, आणि जेलमध्ये गेल्यानंतर का ती वेळेवर जेवण सगळ्या गोष्टी भेटत असतात, आणि बाहेर आल्यानंतर परत त्याला भीती नाही राहिली। आता